जय हरी. एकादश स्कंध भाग 81. चौथ्या अध्यायामध्ये नाथ महाराज आपल्याला नारायण अवतार याविषयी सांगतायत. ते सांगतात की भक्त आणि भगवंत यांचं कसं असतं. तर विघ्नांनी कासावी सोन भगवंता धाव धाव अशी हाक एखाद्या भक्तानं मारली की भगवंत धावतोच, यात शंका नाही. पण विघ्न भक्तापाशी येण्यापूर्वीच भगवंत त्याचं निवारण करतो. शिवाय एखादं विघ्न संतापून जेव्हा भक्ताला छळायला धावतं तेव्हा त्या विघ्नामध्येच भक्ताला भगवंताचं स्वरूप प्रगट दिसतं. त्यामुळं विघ्न आलं तरी भक्ताला त्याचा ताप मुळीच होत नाही. गजानन महाराजांच्या पोथीमध्ये आपल्याला हे असे अनेक दृष्टांत पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात, वाचायला मिळतात, जाणून घेता येतात की गजानन महाराज ही कशी अलौकिक शक्ती होती, भगवंताचा अवतार होते. आणि त्यांनी आपल्या भक्ताला खूप मारलं, पायानी तुडवलं, खूप मारलं. हे लोकांना असं वाटत होतं की ते तुडवतायत, मारतायत, याला किती त्रास होत असेल, आता गजानन महाराजांना कुणी अडवायचं. पण त्या भक्ताच्या अंगामध्ये असणारा विकार त्या क्षणाला गजानन महाराज काढत होते आणि त्याला बरा करत होते. त्यामुळे त्याला त्रास होत नव्हता, त्याला उलट ती भक्ती ते जाणवत होती. पण इतर बघणाऱ्यांना मात्र असं वाटत होतं की ते त्या भक्ताला मारत आहेत. आणि म्हणजेच एखाद्या वेळेस विघ्न हे असं जरी काही आलं तरी विघ्नामध्ये भक्ताला भगवंताचं स्वरूप प्रगट दिसतं. त्यामुळं विघ्न आलं तरी भक्ताला त्याचा ताप मुळीच होत नाही. आता समजा काम छळण्यास आला तर भक्ताला त्याच्या हृदयात भगवंत दिसतो, अर्थात ते विघ्न निर्विघ्न बनतं. तसंच विरोधाचं रूप घेऊन विघ्न छळायला आलं तर त्या विरोधाच्या आत बाहेर भक्ताला भगवंत दिसतो, अर्थात त्यामुळे विरोधाचं रूपांतर महाबोधात म्हणजेच आत्मज्ञानात होऊन त्यापासून परमानंद निर्माण होतो. भगवंताच्या चरणी ज्याची निष्ठा असते त्याला विघ्नांमध्येच परमार्थ प्रगट होतो. म्हणून भक्तांना स्वप्नात देखील विघ्नांचं भय नसतं. आत्मनिष्ठा असल्यानं भगवंत भक्तांच्या जवळ असतो आणि आपल्या सामर्थ्यानं त्यांना सतत सहाय्यच करतो. याप्रमाणे सर्व शक्तिमान परमात्मा रक्षण करणारा असल्यानं सगळ्या विघ्नांना ओलांडून भक्त परमार्थ पदाला पोहोचतात. आता आपण सगळ्यांनी इतकं सगळं ऐकलं, आपण वाचलं, ऐकलं आणि आपण म्हणतो हो सोपं आहे ना, मला समजलं, त्यात काय अवघड आहे. पण दैनंदिन प्रपंचामध्ये आपण ज्या गोष्टींची करू नये त्या गोष्टींचीही काळजी करतो. आणि मी जर तिथं नसेल तर कसं होईल हा विचार करतो. मग असं झालं तर कसं आणि तसं झालं तर कसं हा विचार करतो. आणि म्हणून जर अशा क्षणाला जर आमच्या मनामध्ये नकारात्मक विचार येत असतील तर खऱ्या साधकांनी त्या क्षणाला लक्षात घ्यायचं की सर्व शक्तिमान परमात्मा रक्षण करणार असल्यानं कोणतंही का विघ्न येईना तो मला परमार्थ पदाला पोहोचवणारच. आणि माझे सगळी विघ्न दूर करणारा सर्व शक्तिमान परमात्मा सतत 24 तास माझ्यासोबत आहे. मग मला तसं तर घाबरायची गरज नाही आणि चिंता करण्यापेक्षा चिंतन करणं हे साधकाचं आद्य कर्तव्य आहे. बरं, सकाम कामांना फारशा अडचणी येत नाहीत का? कारण कामक्रोधांना जे सहज वश होतात, आपली तपश्चर्या खर्च करून ते भोग तरी भोगतात किंवा विकारांच्या तडाख्यात सापडून फुकट तप गमावतात. काही साधक प्राणायामानं प्राणापानांचा विरोध करून प्राणावर ताबा मिळवतात. तसंच वारा, पाऊस, थंडी, ऊन हे सगळं सहन करून
ते अनुष्ठानात गुंतलेले असतात, पण भूक तहान आवरलेले आणि जीभ आणि उपस्थ ताब्यात ठेवलेले हे लोक मी काम जिंकला अशा अभिमानानं उन्मत्त बनतात. क्षुल्लक अपमानानं देखील त्यांना भयंकर राग येतो. मग रागाच्या भरात शाप देऊन आपली निष्ठा आणि तपसंपत्ती गमावून बसतात. तर इतर काही साधक कडक सकाम अनुष्ठान करून स्वर्गतुल्य भोग भोगतात, पण त्यांना चटदिशी राग येतो. त्यामुळे एखादा प्रखर शाप देऊन सगळ्या तपावर ते पाणी सोडतात आणि याचं ज्ञानच त्यांना नसतं. का बरं? कसं होतं त्यांच्या बाबतीत? तर अफाट समुद्र तरून जाणाऱ्या माणसानं एवढ्याशा डबक्यात बुडून मरावं तशातलाच हा प्रकार असे साधक करतात. कोण? तर काम क्रोध एकमेकाला सोडून राहत नाहीत. म्हणून कामवासनेची अतृप्ती हीच क्रोधाची दृढस्थिती समजावी. अर्थात काम क्रोध अभक्तांना छळतात. भगवंताच्या भक्तापुढे त्यांचं मात्र काहीही चालत नाही. तो त्यांचा सन्मान करतो. म्हणजे आपल्याला छळायला आलेल्याची आपणच पूजा करणं हे पूर्ण पोहोचलेल्या साधूचं लक्षण आहे. हे सगळं ऐकून सामान्य माणसाला असं वाटेल की मनापासून निष्ठेनं भगवंताची भक्ती करीत असता मोठी विघ्न येतात. नारायणानं त्यांना जिंकलं हे बरोबर आहे, पण भोळे भाळे लोक भक्ती करू लागल्यावर जर अशी विघ्न आली तर मात्र त्यांची फजितीच व्हायची ना. मग त्यांना भगवंताची प्राप्ती कधीच होणार नाही की काय? नाही, असं नाही. बरं, असा संशय किंवा भीती बाळगण्याचंही कारण नाही. कारण इंद्राला इंद्रपद, कामाला कामपणा, क्रोधाला क्रोधपणा भगवंताच्या सत्तेनंच येतो. त्याची भक्ती करू लागलं म्हणजे तो स्वतः त्यांना आवरतो. तो म्हणजे भगवंत त्यांना आवरतो आणि भक्तांना त्याचा स्पर्श देखील होऊ देत नाही. म्हणजेच काय होतं? तर भगवंताच्या नामस्मरणानं भक्तांचं संरक्षण होत असतं. किंबहुना आपलं नाम घेणाऱ्या भक्तांचा कैवार घेण्यासाठीच देव अनेक अवतार घेतात. आता बाकीचे काही अवतार ते कोणते? तर नारायणासारख्या पूर्ण अवताराचं एक वैशिष्ट्य असं की तो कशाचाही आणि कुणाचाही अभेर करत नाही. विश्वामध्ये परमात्मा विश्वव्यापी असल्यानं जगामध्ये वाईट वस्तूच नाही. प्रत्येक वस्तूचा उपयोग करून घेण्याची युक्ती मात्र साधली गेली पाहिजे. आणि म्हणून कामक्रोधादिकांचा नारायणाने आदर केला. नाथांनी इतर बरेच अवतार वर्णन केलेले आहेत. ज्यावेळी जे कार्य करायचं असेल त्याला पुरेशी शक्ती घेऊन भगवंत अवतार घेतो. या दृष्टीनं प्रत्येक अवतार पूर्णच आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी की अगदी प्रापंचिक संकटात देखील भगवंत पुढे येऊन मदत करतो. एकदा काय झालं, एक भगवंताचा निस्सिम भक्त तो मंदिरामध्ये जायचा, रोज ज्ञानेश्वरी पठण करायचा. दिवाळीचे दिवस होते, गरीब होता तो. आता घरी काहीच अन्न धान्य कपडे हे काहीच नव्हतं. विचार करायचा, मी तर रोज ज्ञानेश्वरी वाचतो, मी तर रोज गीतेचं पारायण करतो, पण या भगवंताला काही माझी दयाच येत नाही आहे. आणि नेमकं वाचता वाचता अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम हा श्लोक त्यांच्या समोर आला. आणि त्यांनी विचार केला, काय उपयोग आहे म्हणे, हे काही खरं नाही. असं म्हणून तिथं शेजारी पडलेला कोळसा होता, त्याच्याने त्याच्यावर फुली मारली, हे सगळं खोटं आहे म्हणून, आणि उठला. उठून घरी येऊन बघतो, तो घरी धान्याचे पोतेच्या पोते येऊन पडलेले होते. कपडे लत्ते दाग दागिने काय एक घरामध्ये नव्हतं. आणि
असा त्रासलेला, चिंताग्रस्त, आता बायको ओरडणार, मुलं ओरडणार, बाबा काय आणलं म्हणणार. पण हा घरी जाऊन बघतो ते याचं घरही याला ओळखू आलं नाही. याची पत्नीही अगदी नटलेली, सजलेली, धजलेली, दागदागिने घातलेले, उंची वस्त्र परिधान केलेले, मुलंही तसेच, घरही तसंच बघून त्याला असं वाटलं आपण चुकलो का काय. पण बघतो तर त्याची पत्नी त्याला औक्षण करायला आली आणि म्हणाली, अहो तुम्ही केवढं केवढं पाठवलं म्हणे त्यांच्या हाताने. म्हणे कुणाच्या? म्हणे ते नाही का म्हणे तुम्ही कुणाला तरी नारायणाला पाठवलं होतं, त्यांनी एक निरोप दिला म्हणे तुम्हाला. म्हणे काय? म्हणे मालकीणबाई एवढं सगळं तुमच्या मालकाने पाठवलं तर तुमच्या मालकाला एक निरोप द्या म्हणे फक्त. ती जी काळी फुली केली होती ना, ती काळी फुली तेवढी खोडून टाकायला सांगा, कारण ती फुली मारली ते योग्य नाही. आणि त्या क्षणाला तो भक्त मटकन खाली बसला आणि म्हणाला, नारायणा, नारायणा, काय तुझी ही अगाध लीला आहे. या क्षणाला मला असं वाटलं होतं की सगळ्यांचं रक्षण करणारा तू आणि दिवाळीचं मी काय करू. त्या क्षणाला माझी निष्ठा ढळली. पण तू तुझ्या भक्ताला अच्युत केलंस, त्याची निष्ठा च्युत होऊ दिली नाहीस, त्याची निष्ठा ढळू दिली नाहीस. आणि भगवंता नारायणा, आजपासून मी तुझा निस्सीम भक्त, यानंतर परत कधीच फुलीही मारणार नाही आणि मनामध्ये शंकेची पालसुद्धा चुकचुकू देणार नाही. तर असा हा भगवंत प्रापंचिक संकटात देखील पुढे येऊन आपल्या निस्सीम भक्ताला मदत करतो. पण भक्तही तसा निस्सीम असणं गरजेचं आहे. जय हरी.